पोलीस आयुक्तालय तुम्ही मालेगावला पण द्या, जेणेकरून जे काही हालचाली जिहादी विचाराच्या लोकांचे ज्या काही हालचाली सुरू आहेत तिथे मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत। मालेगावला मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पद्धतीची हालचाली पूर्ण झालेल्या आहेत। अशा दिशेने तिथे राहत असलेला हिंदू समाज त्याला कमी कसं करायचं आणि तिकडे असलेला अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचा एकत्रित सेवन असो, तरुणांमध्ये त्याचा प्रभाव असो, या सगळ्या पद्धतीने वाढलेली आहे आणि तिथे असलेली पोलीस फोर्स ही फार कमी असण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, गृहमंत्री साहेबांना विनंती केली आहे की आता कुठलाही गुन्हा मालेगावला घडल्यानंतर किमान 2.5 तास पोलिसांना तिथपर्यंत पोचायला लागतो। कुठलीही मोठी घटना, दंगल कुठली झाल्यानंतर किमान 2.5 तास लागते। रिस्पॉन्स टाईम किमान 2.5 तासाचा आहे। म्हणून त्यांना विनंती केली की पोलीस आयुक्तालय तुम्ही मालेगावला पण द्या, जेणेकरून जे काही हालचाली जिहादी विचाराच्या लोकांचे ज्या काही हालचाली सुरू आहेत तिथे मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत। लव जिहादच्या केसेस असतील, लँड जिहादच्या केसेस असतील। आपण काही महिन्या अगोदर आपल्याला ऐकलं असेल की तिथे असलेला भोईकोट किल्ल्यावर असलेल्या अतिक्रमणासंदर्भात मी स्वतः तिथे भेट दिलेली। म्हणून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या नजरेसमोर ठेवून आपण एक स्वतंत्र पोलीस कार्यालय आपण तिथे आम्हाला द्यावं अशी मागणी आम्ही सन्माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे केलेली आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। त्यांनी अहवाल मागवतो अशा पद्धतीने शब्द आम्हाला दिलेला आहे। आम्हाला विश्वास आहे तिथे स्वतंत्र पोलीस कार्यालय मुख्यालय उघडल्यानंतर तिकडे असलेल्या जे काही दहशतवादाच्या आणि जिहादी विचारांच्या लोकांची जे हालचाली आहेत ते निश्चित पद्धतीने कमी होतील। पोलिसांना सगळ्या पद्धतीने तिथे लक्ष ठेवण्यामध्ये तिथे मदत होईल। म्हणून त्या दृष्टिकोनातून आज ही मागणी आम्ही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांकडे केलेली आहे।